या धावपळीच्या आयुष्यामध्ये मी स्मिता शिवाळे आपल्या या चॅनलवर आपण आपल्या चेहऱ्याची काळजी कशी घेऊ शकतो, हेअरची काळजी कशी घेऊ शकतो किंवा ओव्हरऑल आपल्या शरीराची काळजी कशी घेऊ शकतो यासाठी माहिती पुरवण्याचा प्रयत्न करत असते, ज्यामुळे माझ्या मित्रमैत्रिणींना घरच्या घरी उपाय करता येतील आणि त्यांचा फार खर्चही होणार नाही, या मागचा उद्देश असतो। आणि शिवाय मी म्हणाले तसं स्वतःला पॅम्पर करणं, मी टाइम काढणं त्यातला हा एक छोटासा भाग असू शकतो। त्यामुळे या DIY रेमेडीजमुळे माझी फॅमिली ग्रूम होतीये, ग्रो होतीये आणि हे सगळं करत असताना मी सुद्धा खूप गोष्टी शिकते। खरं सांगायला गेलं तर जे नैसर्गिक घटक आहेत ना, त्याचा आपण जर योग्य पद्धतीने आणि योग्य प्रकारे विचारपूर्वक जर का आपण वापर केला तर त्याचे खूप सारे बेनिफिट्स आपल्याला मिळू शकतात। आता विचारपूर्वक म्हणजे कसं करायचं तर तेच मी या चॅनलवर सांगत असते। तेव्हा आपण फक्त काय करायचं आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। ऑलमोस्ट तुमच्या सगळ्या क्वेरीजचे आन्सर्स या पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळतील यासाठी मी प्रयत्नशील असते। पण तरीही तुम्हाला आणखीन वेगळ्या विषयांवर किंवा आणखीन काही समस्यांवर क्वेरीज असतील किंवा काही व्हिडिओ अपेक्षित असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगत जा। जरी मी कमेंट बॉक्समध्ये उत्तर देऊ शकले नाही तरी सुद्धा माझ्या ते वाचनात येतं आणि त्यानंतर मी त्याचा विचार करून एक्सपेरिमेंट सुरू असतात आणि मग त्यानंतर व्हिडिओ मार्फत त्याची उत्तरं मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करते। त्यामुळे आपला हा सगळा जो जर्नी आहे हा 2 वर्ष चाललेला आहे आणि खूप माझे मित्रमैत्रिणी जे आहेत ते या पद्धतीनं ग्रूम होतात। तेव्हा आता जे कोणी नवीन विजिटर्स असतील या चॅनलवर आलेले, पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असतील तर मी त्यांना सांगेन की माझ्या या छोट्याशा फॅमिलीचा जर तुम्हाला भाग व्हायचा असेल ना तर तुम्ही सुद्धा चॅनल पटकन सबस्क्राईब करून टाका आणि बेल आयकनचं बटनही हिट करा, म्हणजे एक्झॅक्टली कुठल्या वेळेला मी व्हिडिओ अपलोड करते ना हे सुद्धा तुम्हाला कळेल। आणि आजचा व्हिडिओ सुद्धा तेवढाच महत्त्वपूर्ण असणार आहे। वीकेंड ग्लो मास्क एक्झॅक्टली कुठला आहे, कुठले इन्ग्रेडियंट्स वापरले, त्याचे काय काय फायदे होतात हे सगळं या व्हिडिओमध्ये कळणार आहे। तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। तर आता हा जो मी मास्क तुम्हाला सांगणार आहे तो मी आठवड्यातून एकदा वापरते आहे, जो की वीकेंड ग्लो मास्क असं मी त्याला म्हणते। कारण दिवसभर आपण थकलेलो असतो, क्लीनअप आपण रेग्युलरली करतोच, पण तरीसुद्धा एक ओव्हरऑल क्लीनअपची आपल्याला गरज असते। म्हणजे थोडंसं एक्सफोलिएट होणं गरजेचं असतं किंवा चेहऱ्यावरचं प्रॉपर जे डर्ट असतं ते निघणं गरजेचं असतं किंवा ब्लीच गरजेचं असतं बऱ्याचदा। तर म्हणून आपण पार्लरमध्ये क्लीनअपसाठी वगैरे जातो। तर मला असं वाटतं हा जो मास्क तुम्ही अगदी वीकेंडला वापरला तर तुम्हाला अजिबात क्लीनअपला सुद्धा पार्लरमध्ये जाण्याची गरज लागणार नाही, इतका इफेक्टिव्ह आणि छान मास्क आहे। मला असं वाटतं की आपण वेगवेगळे केमिकल्स वापरतो किंवा आपण डोळे झाकून सलॉनमध्ये पार्लरमध्ये जातो आणि अक्षरशः डोळे बंद करून तिथे पडलेलो असतो। ते जे कुठलं क्रीम आपल्या चेहऱ्यावर अप्लाय करतील त्याच्यावर आपण विश्वास ठेवतो आणि आपण असं वर्षानुवर्ष करत आलेलो आहे। त्यापेक्षा ह्या DIY रेमेडीज किती सेफ आहेत, थोडेसे कष्ट पडतात पण किती सेफ आहेत। कारण आपण घरी जे एक्सपेरिमेंट करतो, म्हणजे मी आता जे तुम्हाला एक्सपेरिमेंट करून मी इथे रेमेडीज सांगते ते घटक आपण का वापरतोय, कशासाठी वापरतोय, त्याचे काय काय फायदे आहेत हे सगळं मी सांगून मग तुम्हाला एखादी गोष्ट सांगत असते। तर मला कायम असं वाटतं थोडेसे कष्ट पडतील घरी करायला पण ते खूप सेफ असतं, रिस्की नसतं। त्यामुळे आपण चेहऱ्याची विचारपूर्वक अशी काळजी घेतली पाहिजे। कारण जसं जसं आपलं एज वाढत जातं, आपण जर काही एक्सपेरिमेंट करून आपला चेहरा जर का डॅमेज केला, हेअर डॅमेज केले तर रिपेअर होणं फार कठीण असतं। बऱ्याचदा मी तुम्हाला सांगते की जर का तुमची स्किन सेन्सिटिव्ह असेल तर तुम्ही इथे या साईडला पॅच टेस्ट करून बघा। इवन मी ज्या तुम्हाला DIY रेमेडीज सांगत असते त्यासाठी सुद्धा पॅच टेस्ट करणं गरजेचं असतं ज्यांची स्किन सेन्सिटिव्ह आहे। अदरवाईज मी इतके सोपे आणि साधे असे इन्ग्रेडियंट तुम्हाला सांगते ना की हे सगळं करायची गरजच भासत नाही। असो तर आजचा हा मास्क जो आहे तो अर्थातच आपल्या स्वयंपाकघरात सगळ्या गोष्टी मिळणार आहेत, त्याच गोष्टींमधून हा मास्क मी बनवलेला आहे। तर त्यासाठी काय काय इन्ग्रेडियंट्स आहेत आणि त्याचे बेनिफिट्स जाणून घेऊया।
तर या मास्कसाठी सगळ्यात आधी आपण 1 चमचा मसूर डाळ घेणार आहोत, रॉ मसूर डाळ, आणि त्यामध्ये 2 चमचे दूध घालून रात्रभर ही डाळ भिजत ठेवणार आहोत. आता मसूर डाळीमध्ये हाय न्यूट्रिएंट्स असतात, मिनरल्स असतात, व्हिटॅमिन्स असतात, ज्यामुळे आपला चेहरा प्रॉपरली क्लीन व्हायला मदत होते. शिवाय याच्यामध्ये ब्लीचिंग प्रॉपर्टीज असल्यामुळे चेहऱ्यावर जर काही डाग असतील किंवा मग ब्लॅक हेड्स असतील तर ते निघून जायला मदत होते. त्यामुळे मसूर डाळीच्या पिठाचं सुद्धा मी तुम्हाला वापर कसा करायचा चेहरा क्लीन करण्यासाठी हे सांगितलं होतं. आता आपण ही जी रॉ डाळ आहे दुधामध्ये आपण मिक्स करून हे मिश्रण रात्रभर भिजत ठेवणार आहोत आणि सकाळी ते छानपैकी ग्राइंड करून घेणार आहोत. आणि आता त्याच्यानंतर यामध्ये आपण टाकणार आहोत बेसन पीठ. बेसन पीठ अगदी आपण रेग्युलरली वापरलं चेहरा क्लीन करण्यासाठी तरी सुद्धा उत्तम असतं. पण आता या मिश्रणामध्ये जर का आपण बेसन पीठ 1 चमचा घातलं तर त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरचं जे काही एक्सेसिव्ह ऑइल असतं ते ऑइल निघून जायला मदत होते आणि म्हणूनच आपण इथे बेसन पिठाचा वापर करतो आहोत. शिवाय बेसन पिठामुळे सुद्धा आपली स्किन खूप छान पद्धतीनं क्लीन होते, त्यामुळे हे उत्तम क्लीन्झर मानलं जातं. त्यामुळे आपण इथे बेसन पीठ घेतलेलं आहे. आणि आता पुढचा इन्ग्रेडियंट आहे अगदी 2 चिमूटभर अशी कस्तुरी हळद किंवा आंबे हळद घ्यायची आहे. या दोन्ही हळदींपैकी नसेल तर आपल्या घरात जी हळद असेल ती तात्पुरती घेतली तरी चालेल. पण कस्तुरी हळद किंवा आंबे हळदीचे आपल्या चेहऱ्याला खूप जास्त बेनिफिट्स मिळतात आणि म्हणून मी तुम्हाला सांगते की कस्तुरी हळद तुम्ही आपल्या DIY रेमेडीजमध्ये स्किनसाठी वापरत जा. आता हळद ही अँटीबॅक्टेरियल आहे. तुमच्या चेहऱ्यावर जर का कुठलीही ॲलर्जी झालेली असेल तर ती ॲलर्जी घालवण्यासाठी तुम्हाला हळदीचा खूप सारा उपयोग होतो. पी हळद हो गोरी हे जे आपण ऐकतो ते अगदी बरोबर आहे. म्हणजे पोटातून सुद्धा हळद गेली म्हणजे दूध आणि हळद हे अमेझिंग कॉम्बिनेशन आहे. ते तुम्ही प्यायलात तरी त्याचे खूप सारे बेनिफिट्स मिळतात आणि तेच तुम्ही चेहऱ्याला लावले तरी त्याचे बेनिफिट्स मिळतात. कारण आपण जे मसूर डाळ आहे त्याच्यामध्ये दूध मिक्स केलं होतं आणि त्यामुळे आता दूध, मसूर डाळ, त्याच्यानंतर बेसन पीठ आणि हळद, तर हे सगळं जे मिश्रण आहे हे अमेझिंग मिश्रण आहे. म्हणजे आपल्या चेहऱ्यासाठी खूप सारे असे न्यूट्रिएंट्स किंवा काय म्हणूया खूप सारे असे बेनिफिट देणारं असं हे मिश्रण आहे. तर म्हणून आपण ह्या 3ही गोष्टी मिक्स केलेल्या आहेत. आता शेवटचा घटक तो म्हणजे ॲलोवेरा जेल. ॲलोवेरा जेलमध्ये कूलिंग प्रॉपर्टीज असतात, त्यामुळे सनबर्न झालं असेल, सनमुळे आपली स्किन डॅमेज झाली असेल तर ती रिकवर व्हायला मदत होते. शिवाय ते अँटी इन्फ्लमेटरी आहे. आणि ॲलोवेरा जेलमध्ये आपण आता हे जे बाकीचे घटक ॲड केलेले आहेत त्यामुळे ॲलोवेरा जेलचे गुण आणखीन वाढणार आहेत. म्हणजे हा मास्क लावल्यानंतर तुमची स्किन अक्षरशः फ्लॉलेस होते. इतकं अमेझिंग मास्क आहे. म्हणजे लगेचच इन्स्टंट ग्लो यायला मदत होते आणि म्हणून मी याला वीकेंड स्किन ग्लो मास्क असं म्हणते. तर आता पटकन मी तुम्हाला सांगते की कसा बनवायचा आहे. तर आधी आपण 1 चमचा मसूर डाळ घेतली, त्यामध्ये 2 चमचे दूध घातलं आणि हे मिश्रण आपण रात्रभर भिजत ठेवलं. सकाळी उठल्यानंतर आपण मिक्सरमधून ते ग्राइंड केलं. आता हे रात्रभर नाही ठेवलं, 4 ते 5 तास ठेवलं आणि मग तुम्ही मिक्सरमधून ग्राइंड केलं तरीसुद्धा चालणार आहे. तर हे मिक्सरमधून ग्राइंड करायचं. त्यामध्ये 1 चमचा आपण बेसन पीठ घालणार आहोत आणि त्यानंतर चिमूटभर कस्तुरी हळद किंवा मग आंबे हळद घालायची आहे. साधी हळद असेल तर अगदी चिमूटभर घाला, कस्तुरी हळद 2 चिमूटभर चालेल. त्यानंतर यामध्ये आपण अर्धा चमचा ॲलोवेरा जेल ॲड केलेलं आहे. आता हे सगळं मिश्रण छानपैकी फेटून घ्यायचं, मिक्स करायचं आणि त्यानंतर आपल्या चेहऱ्याला लावायचं. चेहऱ्याला लावल्यानंतर 10 ते 15 मिनटं जोपर्यंत हा मास्क पूर्णपणे आपल्या चेहऱ्यावर सुकत नाही, कोरडा होत नाही, तोपर्यंत तो तसाच ठेवायचा आणि मग थंड पाण्याने चेहरा धुवून टाकायचा. आणि त्यानंतर मात्र अतिशय गरजेचं असतं ते म्हणजे मॉइश्चरायझर लावणं. मॉइश्चरायझर हे लावायचंच लावायचं. तुमचा कुठलाही स्किन टाईप असला तरीही चालेल, पण मॉइश्चरायझर मस्ट आहे. आणि हा जर का तुम्ही विकेंडला मास्क लावला तर तुमचा पूर्ण आठवड्याभराचा जो चेहऱ्यावर आलेला थकवा असतो तो निघून जाणार, तुमची स्किन ग्लो होणार, इन्स्टंट ग्लो. तर हा माझा वीकेंड इन्स्टंट ग्लो मास्क तुम्हाला कसा वाटला, ही रेमेडी कशी वाटली, ही सगळी माहिती युजफुल वाटली का? आणि जर वाटली असेल तर मला तशी कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल, विसरला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून टाका. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये.